हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ बेसिक क्लासेस आणि माझं नाव आहे नीता देशपांडे. ओके, तर जसं की तुम्हाला माहिती आहे, या चॅनेलवर मी मॅथ्सची बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे तुमचे. आणि ऑलरेडी मी या चॅनेलवर तुम्हाला मॅथ्सचे काही व्हिडिओज टाकलेले आहे, तर ते तुम्ही पाहावं. म्हणजे तुम्हाला मी काय शिकवते, नेमकं कसं शिकवते हे तुम्हाला कळेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक करून सबस्क्राईब करून तुम्ही समोर पाठवू शकता. कारण आय होप की म्हणजे मला मला माहिती की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. या हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये मॅथ्सचे जे आपण 10th स्टँडर्डचा लेसन चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये मी इक्वेशन, एक्सप्रेशन, बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे तुमचे. त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर स्टार्ट पण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. आणि का बरं मी एक एक क्वेश्चन घेत आहे, कारण की जर माझा तो क्वेश्चन जर तुम्हाला समजलेला असेल तर त्याच्यावरची डिपेंड तुम्ही काही क्वेश्चन घरी सॉल्व्ह करू शकता. मग त्याच्यानंतर आजचा जो मी थोडासा वेगळा क्वेश्चन घेणार आहे, तो क्वेश्चन जर तुम्हाला कळाला तर त्याच्यावरचे काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणून मी एक जास्त लेंदी व्हिडिओ न बनवता, जास्त लॉंग व्हिडिओ न बनवता, छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये एक एक क्वेश्चन किंवा 2-2 क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला सांगत आहे. ओके, तर आजचा क्वेश्चन काय आहे? आजचा क्वेश्चन आहे 5x + 2y इज इक्वल्स टू -3 आहे आणि x + 5y इज इक्वल्स टू 4 आहे. ओके, आजचा क्वेश्चन हा आहे 5x + 2y इक्वल्स टू -3 आणि x + 5y इक्वल्स टू 4. हे तुमची प्रॅक्टिस सेट 1.1 चॅप्टर नंबर 10, चॅप्टर नंबर 1 स्टँडर्ड 10 आणि प्रॅक्टिस सेट 1.1 चा क्वेश्चन नंबर 2 आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता पहा, ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये इलिमिनेशन मेथड सांगितलेली आहे. इलिमिनेशन म्हणजे काय, की आपल्याला व्हेरिएबलला इलिमिनेट करावं लागते, म्हणजे कॅन्सल करावं लागते, आहे की नाही. एका व्हेरिएबलला इलिमिनेट करून दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढावी लागते आणि दुसऱ्याची मग व्हॅल्यू पुट करून फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू निघते. तर याच्यामध्ये जेव्हा आपण व्हेरिएबलला इलिमिनेट करत असतो, त्याचे कोइफिशियंट सेम पाहिजे. तर जर आपण चेक केलं तर पहिल्या इक्वेशन मध्ये या एक्सच्या सोबत 5 आहे, या वायच्या सोबत 2 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये एक्सच्या सोबत काहीच नाही, म्हणजे 1 असतो. एक्सचा कोइफिशियंट जर काहीच नसेल तर त्याच्यासोबत काय असते? 1 असते. आणि इथं 5च्या सोबत काय आहे? 5 आहे. ठीक आहे, म्हणजेच मला इलिमिनेट करायचं. तर कोणता इझिली मी इलिमिनेट करू शकते याच्याकडे फोकस करायचं. जर मी या वायला इलिमिनेट करायला गेले तर याचा जो कोइफिशियंट आहे तो सारखा नाहीये. इथे 2 आहे, इथे 5 आहे. तर मला अगोदर त्याचे कोइफिशियंट सेम करावे लागतील. पण मला माहिती आहे की 2च्या टेबलमध्ये 5 येत नाही, की एकाच इक्वेशनला मी मल्टिप्लाय करून सेम करू शकेल. मग काय करायचं, जेव्हा दोघे एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही तर मग मला काय करावं लागते, आपल्याला काय करावं लागतं, इक्वेशन 1 ला यानी 5 आणि इक्वेशन 2 ला या 2 नी मल्टिप्लाय करावं लागते. म्हणजे एकमेकांच्या टेबलनी मल्टिप्लाय करावं लागते. पण याच्यासाठी तुमचा टाइम खूप वेस्ट होणार आहे. तर मग आपण सेकंड व्हेरिएबल बघू, दॅट इज एक्स. एक्सचा पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे? कोएफिशियंट 5 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 आहे. तर 1 ला 5 बनवलं इझी आहे, कारण 1च्या टेबलमध्ये 1 ला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 5 येते, आहे की नाही. म्हणून मी काय करणार आहे, हा जो इक्वेशन नंबर मल्टिप्लाय करणार आहे मी इक्वेशन 2 ला, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. कारण कधीही स्मार्ट वर्क अप्लाय करायची, हार्ड वर्क नाही, की आपल्याकडे कोणत्या इझी वेने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मी एक्स ला 5 बनवू शकते इझिली. या सेकंड इक्वेशन मध्ये इथे 5 बनवू शकते, म्हणून मी काय केलं, इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं. सो मल्टिप्लाय इट, इक्वेशन 2 ला 5 इंटू एक्स प्लस 5 इंटू 5y इज इक्वल टू 4 इंटू 5. ठीक आहे, आन्सर काय येते? 5 इंटू एक्स दॅट इज 5x. एक नवीन इक्वेशन तयार होईल. 5 5 जा 25 इज इक्वल टू 5 4 जा 20 दॅट इज इक्वेशन नंबर 3. आपल्याकडे एक नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायला लागते, जे नवीन इक्वेशन आलेलं आहे तो आणि वरचे जो 2 इक्वेशन आहेत त्याच्यामध्ये बघायला लागेल की कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम झालेला आहे. जर इक्वेशन नंबर फर्स्ट बघितलं आपण, तर इथे एक्सच्या सोबत 5 आहे, इथे एक्सच्या सोबत 5 आहे. म्हणजे मी इक्वेशन 1 आणि 3 चा वापर करू शकते समोरचे स्टेप सॉल्व्ह करण्यासाठी. तर 1 आणि 3 मध्ये मी एक्स ला कट करू शकते, कारण इथे एक्सचा व्हेरिएबल, एक्सचा कोएफिशियंट पण 5 झालेला आहे आणि इथं पण 5 झालेला आहे. तर इझिली आपण एक्सला कट करू शकतो, एलिमिनेट करू शकतो. पण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, जेव्हा इलिमिनेट करत असतो तेव्हा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन आपल्याला वापरावं लागते. आता मी त्या दिवशी सांगितलेलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, की जर तुमच्याकडे जो इलिमिनेट जो व्हेरिएबल तुम्ही कट करणार आहे त्याच्या सोबत असलेला साईन बघायची. आता याच्यासोबत काहीच नाही म्हणजे प्लस असते, इथे पण काहीच नाही म्हणजे प्लस असते. म्हणजे जर दोन्ही सेम साईन असतील तर त्याची करायची मायनस.
आणि जर दोन्ही अपोजिट साईन असतात, सपोज फॉर एक्झाम्पल इथं मायनस असते इथं प्लस असते, तर हे अपोजिट साईन झाल्या असत्या आणि अपोजिट फाय मायनस फाय आणि प्लस फाय इझिली कट झाले असते. मग आपण तिथं काय केलं असतं, डायरेक्टली प्लस केलं असतं. पण इथं काय आहे, दोन्ही जी व्हेरिएबलची जी साईन आहेत ते पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला या दोन्ही इक्वेशनची करावं लागणार आहे सबट्रॅक्शन. ठीक आहे, तर आता कशी करणार आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. इक्वेशन 3 ला मी काय करणार आहे, 1 मधून मायनस करणार आहे. ठीक आहे, तर इथं मायनस करूया इक्वेशन 3 का, इक्वेशन 3 फ्रॉम 1 मधून. मग पाय एक्स इक्वेशन 1 पाय एक्स प्लस 2y इज इक्वल टू -3 आणि इक्वेशन 3 काय आहे, पाय एक्स प्लस 25y इज इक्वल टू 20. ठीक आहे, आता याची करायची आहे मायनस, तर इथं मायनसचं साईन द्या आणि आता मायनसचं साईन द्या आणि मायनसचा रूल आहे करतो की नाही, तर खालचा जो इक्वेशन असतो की नाही त्याच्या साईन्स आपल्याला काय करावं लागतं, चेंज करावं लागतं. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह अपोजिट करावं लागतं. जसं मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. सिंपल पहा, इथे काहीच नाही म्हणजे प्लस असतो तर याची होऊन जाईल मायनस, हा प्लस आहे तर हा होईल मायनस, आणि इथे काहीच नाही म्हणजे प्लस आहे, हा पण काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. आणि आता आपल्याला जेव्हा आपण काही ऍडिशन सबट्रॅक्शन करणार तर या नवीन साईन बद्दल विचार करायचा. ठीक आहे, जे पुरा ओल्ड साईन होत्या त्याच्याबद्दल नाही, हे नवीन जे मी लिहिलेले आहे त्याच्याबद्दल. तर बघा बरं, इथं हा प्लस आणि हा -5 म्हणजे हे होते कॅन्सल. ठीक आहे, आता इथं बघा हा +2 आणि -25, तर प्लस आणि मायनस काय होते, मायनस, म्हणजे 25 मधून 2 गेले तर किती उरणार, 23y. पण 25 ची साईन आहे मायनस, ग्रेटर नंबरची, सो इथं आपल्याला मायनस द्यावं लागेल. इथं पण पहा बरं, मायनस मायनस दोन्ही मायनस आहे, -3 -20, सो इट इज 23 बट -23, कारण मायनस मायनस प्लस होते, पण ग्रेटर नंबरची साईन आपण उत्तराला देत असतो. इथे येते -23. मग याच्यावरून y ची किंमत काय निघणार बरं, कारण हे इकडे जर मी ट्रान्सफर केले तर इझिली तुम्हाला माहित आहे, इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड होते, सो -23 डिवाइड बाय -23, म्हणजे मायनस मायनस ऑलरेडी इथं प्लसच होऊन जाते, दोन्हीकडच्या मायनस कट होतात आणि प्लस, म्हणजे आन्सर काय येते, y इज इक्वल टू 1 येते. y ची किंमत काय येईल, 1 येईल डायरेक्टली. व्हॅल्यू ऑफ y इज 1. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जर y ची एका व्हेरिएबलची किंमत मिळाली तर ती किंमत आपल्याला काय करायची आहे, दुसऱ्या एका इक्वेशन मध्ये पुट करून दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत करायची आहे. कोणता इक्वेशन घेऊ शकता, 1 घ्या, 2 घ्या किंवा 3 घ्या. मी काय करते, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 पुट करते. मला आपल्याला जो इझी वाटतो त्याच्यामध्ये पुट करायचा. तर समजा इक्वेशन 2 मध्ये जर आपण y ची किंमत पुट केली, इक्वेशन 2 आहे काय, इक्वेशन 2 आहे x प्लस 5y इक्वल्स टू 4. इथे व्हॅल्यूज पुट करा, x ची किंमत माहित नाही, काढायची आहे, प्लस 5 आणि y ची किंमत आहे 1 इज इक्वल्स टू 4. x प्लस 5 1 जा 5 इज इक्वल्स टू 4. आता x ची किंमत काढायची तर 5 ला तिकडे ट्रान्सफर करा, म्हणजे x इज इक्वल्स टू 4 प्लस 5 इकडे गेल्यावर होते -5, and what is the value of x, it is -1. ओके, म्हणजे x ची किंमत काय मिळालेली आहे, -1 मिळाली आहे. सो व्हॉट इज द सोल्युशन, मी सांगितलेलं तुम्हाला सोल्युशन कसं लिहायचं, x, y असते. सो काय सोल्युशन असते, x ची किंमत आहे -1, y ची किंमत आहे 1, इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन, सोल्युशन ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, -1, 1 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके, सो आय होप स्टुडंट तुम्हाला हा क्वेश्चन कळालेला असेल. हा वेगळा होता, मागच्या वेळेस कोणता होता, दोन्ही साईन जेव्हा अपोजिट असतील तेव्हा आपण सॉल्व्ह केला होता. आता यावेळेस काय आहे, दोन्ही साईन काय आहे, जेव्हा सेम असेल ना तेव्हा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे मी सांगितलेलं आहे. तो सगळ्यांना कळालेला आहे असेल तर हा क्वेश्चन पहा आणि याच्यासारखे दुसरे जे क्वेश्चन्स असतात ना ते सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, थँक्यू.